तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपलं व्रत पूर्ण केलेलं असतं आणि त्यांना आशीर्वादसुद्धा मिळालेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशने अर्णव ईश्वरीला संपवण्यासाठी एक बॉम्ब तयार केलेला असतो आणि त्या बॉम्बस्फोटमध्ये तो अर्णव ईश्वरीला कायमचं संपवणार असतो. पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये दत्तगुरूंच्या मठामध्ये जाऊन आता इथे व्रत केलेलं असतं, हवन केलेलं असतं, पूजा केलेली असते आणि हे सगळं अर्णव ईश्वरीने मनापासून केलेलं असतं. त्यामुळे त्यांना देवाने आशीर्वाद दिलेला असतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरचं सर्व संकट दूर झालेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, संकट दूर झाल्यामुळे अर्णव ईश्वरी यांचा जीव वाचलेला असतो. स्फोटामध्ये अर्णव ईश्वरीला संपवायला आलेल्या राकेशला पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केलेलं असतं आणि अर्णव ईश्वरीनेच ही माहिती आता पोलिसांना दिलेली असते की त्यांनी राकेशला स्पर्धेच्या ठिकाणी आणि रस्त्यावरती बघितलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता स्पर्धेमध्ये शेवटचा राऊंड जिंकल्यानंतर राकेशला पोलिसांनी अटक केलेली असते. त्याच्या चांगल्या मुसक्या आवळलेल्या असतात आणि त्याला पुन्हा एकदा जेलमध्ये घेऊन गेलेले असतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, राज शिर्के घराणं हे खूप मोठं घराणं आहे आणि त्याचे एक गुरुजीसुद्धा आहेत. ते राज शिर्केचे म्हणजे कुळ वगैरे सगळं काही जाणतात. त्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे ना, त्यांच्या घरावरती कुठलं संकट आले का, मग त्या घराला त्या व्यक्तींना संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी गुरुजींना कळत असतात आणि त्यामुळे गुरुजी इथे आता स्वतःहूनच राज शिर्केंच्या घरी आलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी या दोघांवरती काहीतरी संकट आहेत. खूप दिवस झाले, काही काळ्या शक्ती असू दे, काही व्यक्ती असू दे, काही वाईट लोक असू दे, हे त्यांच्या सतत आजूबाजूला फिरत आहेत. त्या दोघांना इथे खाली पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्या गोष्टी मला कळल्या आणि म्हणूनच त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी मी इथे आलेला आहे, असं गुरुजी म्हणतात. तेव्हा इथे आजी वगैरे म्हणते, पण गुरुजी, अर्णव ईश्वरीवरती संकट आहे हे मात्र तुम्ही खरंच बोलात, कारण हे सत्य आहे. खूप दिवस झाले, स्पर्धेच्या ठिकाणी असू दे किंवा घरामध्ये, घराच्या बाहेर, सगळीकडे अर्णव ईश्वरीवरती संकटं ही सुरूच आहेत. सांगा तरी, माझ्या मुलांना या संकटामधून बाहेर काढण्यासाठी काय केलं म्हणजे सगळी संकटं दूर होतील. गुरुजी म्हणतात, काही करायचं नाही आहे. आपल्या दत्तगुरूंचा जो मठ आहे तिथे यायचं आहे आणि त्या ठिकाणी त्यांना काही होम हवन करायचे आहेत, मनापासून पूजा करायची आहे, व्रत करायचं आहे. या गोष्टी त्यांनी मनापासून केल्या ना एकांतामध्ये, तर मात्र त्यांच्यावरती असलेली ही काळी शक्ती, काही काळे विचार हे सगळे बाजूला होतील आणि त्यांच्यावरचं संकट बाजूला झालं तरच आणि तरच त्यांना जे हवं आहे ते साध्य करू शकतात. मग ते ती स्पर्धाही जिंकू शकतात. मात्र त्यांना होम हवन करावंच लागेल, ते सुद्धा मनापासून. तेव्हा इथे नम्रताला वाटत असतं की अरे देवा, गुरुजी अगदी योग्य वेळेवरती आलेत, म्हणजे आता अर्णव आणि ईश्वरी त्यांनी जर हे होम हवन केलं तर मात्र स्पर्धा हेच लोक जिंकणार ना. तेव्हा नम्रता म्हणते, गुरुजी, आमच्यावरती काही संकट असेल तर दूर करा ना, आम्ही ही स्पर्धा जिंकू का? तेव्हा गुरुजी म्हणतात, का नाही जिंकणार तुम्ही? तुम्ही सुद्धा ही स्पर्धा नक्कीच जिंकू शकता. पण तुमचं आडनाव राज शिर्के आहे का? तुम्ही राज शिर्के कुळातले आहात का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गुरुजी, ती माझी बायको आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की मी राज शिर्के कुळातील गुरुजी आहे. मला जे काही सांगता येईल ते राज शिर्केंबद्दलचं असेल, तुमच्याबद्दलचं नाही, कारण तुमचं घराणं पाटील घराणं आहे. त्यामुळे इथे नम्रता आता गप्पच बसते. त्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरी हे दोघेजणं जायला तयार होणार असतात. पण ईश्वरी होईल, अर्णवला कोण तयार करेल? तेव्हा सगळेजण म्हणतात की अर्णवला तयार केलं पाहिजे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मी आहे ना, आपण सगळ्यांनी मिळून अर्णव सरांना कन्व्हिन्स करूया पूजेला जाण्यासाठी. गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही अगदी अचूक सांगितलं की माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती आणि अर्णव सरांवरती खूप दिवस झाले संकट आहेतच. आमच्या कुटुंबाच्या वाईटावरती काही लोक हे उठलेले आहेतच
आणि तुम्ही त्याच्यावरचा मार्गसुद्धा सुचवला आहे की जर आम्ही जाऊन होम हवन केलं, मनापासून पूजा केली, तर आमच्या घरावरतील आणि आमच्यावरतील संकटं दूर होतील. म्हणून मला तुमचं म्हणणं पटलं आहे. अर्णव सरांना मी तयार करेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो की नाही अंजलीताई? अंजली म्हणते बरोबर आहे. हे संकट जर दूर करायचं असेल तर चिंटूला कन्व्हिन्स करावंच लागेल. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, एका बाजूला राकेशने आता एक बॉम्ब तयार केलेला असतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे ज्या ठिकाणी इथे आता काही कैदी लोक असतात, त्यांना बोलायची सुद्धा मुभा नसते, त्या ठिकाणी राकेशने बॉम्ब तयार केला आहे. हे सिरियलमध्येच होऊ शकतं प्रेक्षकांनो. बॉम्बचं सामान मागून तिथे बॉम्ब तयार केला आहे आणि तिथल्याच एका हवालदाराच्या मदतीने तो आता बाहेरसुद्धा येणार आहे. त्यामुळे इथे आता राकेश इतका पॉवरफुल आहे की त्याला कुणी हरवू शकत नाही. अर्णव राज शिर्के सारखा माणूससुद्धा नाही आणि इथे कुठली जेलसुद्धा नाही. त्यानंतर इथे राकेशने जो बॉम्ब तयार केला आहे त्याच्याकडे फोन पण आहे. सौदामिनी देशमुखला त्याने फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की काळजी करू नका सौदामिनी देशमुख, यावेळेला तुमचं काम होऊन जाईल. अर्णव आणि ईश्वरी जी स्पर्धा आता खेळणार आहेत ना, ती स्पर्धा त्यांच्यासाठी शेवटची स्पर्धा होणार आहे असं सुद्धा तो म्हणतो. तेव्हा सौदामिनी म्हणते तेच हवंय मला, ही स्पर्धा त्यांच्यासाठी शेवटचीच ठरली पाहिजे. आणि त्यामुळे इथे आता ज्या गोष्टी त्याने घडून आणलेल्या असतात त्या आता घडतच असतात. हवालदार त्याची मदत करत असतो, त्याला तिथून बाहेर पडायचं असतं. हवालदारच्या मदतीने राकेश तिथून आता पळालेला असतो आणि त्यानंतर कुणाला काही कळतसुद्धा नाही, कारण त्याच्या बदल्यामध्ये तिथे एक वेगळाच माणूस आता ठेवण्यात आलेला असतो आणि काही दिवसांसाठी तो तिथून गायब झालेला असतो. त्यानंतर इथे हे सगळं राकेशने पोलिसांच्या, त्याच्या माणसांच्या मदतीने मॅनेज केलेलं असतं. तेव्हा तो माणूस आता जेलमध्ये नाही आहे असा संशय कुणाला येतच नाही, कारण त्याच्याऐवजी जो दुसरा माणूस असतो तो झोपून राहत असतो किंवा पाठ करून बसत असतो त्याच्यासारखे कपडे घालून. त्यामुळे नक्की तो कोण आहे हे आता जेलरलासुद्धा ओळखता येत नाही. आणि तेव्हा तो रस्त्यावरती असतो. तेव्हा अर्णव ईश्वरी दोघेजणं मठामध्ये जातात. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आणि गुरुजी सांगत असतात त्याप्रमाणे त्यांनी आता होम हवन वगैरे केलेले असतात. ईश्वरीने, आजीने आधीच त्याला सांगितलेलं असतं की आम्हाला माहिती आहे तुमचा या सर्व गोष्टींवरती विश्वास नाही आहे, पण तरीसुद्धा या गोष्टी आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी करायच्या आहेत. त्यामुळे करायचं म्हणून करायचं नाही, तर मनापासून करायचं. कुठलीही गोष्ट जबरदस्तीने केली तर त्याला काही अर्थ उरत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, मी माझ्या कुटुंबासाठी हे सगळं करायला तयार आहे. आणि तो आता आपल्या कुटुंबासाठी सगळं करायला तयारसुद्धा होतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, संपूर्ण विधिवत संपूर्ण पूजा आता पार पडते. होम हवनसुद्धा झालेले असतात. त्यांनी आता स्वतःहूनच इथे अन्नदानसुद्धा केलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, संपूर्ण पूजा व्यवस्थित पार पडल्यानंतर अर्णव ईश्वरी दोघेजणं मठातून घरी यायला निघालेले असतात. त्यानंतर इथे अर्णव ईश्वरी घरी येण्याच्या आधीच तिथूनच ते स्पर्धेच्या ठिकाणी जाणार असतात, कारण का त्याच दिवशी स्पर्धासुद्धा असते. त्यावेळेला त्यांना स्पर्धेच्या ठिकाणीसुद्धा जायचं असतं, म्हणून ते सकाळी लवकरच निघालेले असतात. ईश्वरी म्हणते अर्णव सर काळजी करू नका, आता आपल्या कुटुंबावरती आलेलं संकट आहे ना ते दूर होणार आहे. बघाच तुम्ही, आपल्या कुटुंबावरील आलेले हे संकट आता आपण होम हवन केल्यामुळे, उपवास तापास केल्यामुळे बाजूला होतील नक्की. आणि तुमचा विश्वास नसतानासुद्धा तुम्ही मनापासून ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत ना, त्यामुळे आता सगळं काही फक्त चांगलं होणार आहे. आपणच जिंकणार आहोत आणि आपण आपलं सात्विक फॅशनसुद्धा वाचवणार आहोत. त्यामुळे इथे अर्णव ईश्वरी दोघेजणं एक टीम म्हणून आता काम करणारच असतात. पण तेवढ्यातच रस्त्यावरून जात असताना एका दुकानाच्या इथे अर्णवला राकेश दिसतो. तेव्हा अर्णवला राकेश दिसल्यानंतर तो गाडी थांबवतो आणि म्हणतो मी सिंधा तिकडे बघ, राकेश तिथे उभा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते अरे बापरे, हा राकेश बाहेर कसा काय? जेलमधून सुद्धा हा बाहेर येऊ शकतो? याने पोलिसांना पण मॅनेज केलं की काय? तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट. आणि अर्णव इथे आता जेलरलाच फोन करतो. तो म्हणतो इन्स्पेक्टर, राकेश कुठे आहे? राकेश इथे आम्हाला रस्त्यावरती उभा दिसतोय, तुमच्या इथे नक्की राकेशच आहे ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हे बघा, तुम्ही उगाच आहे ना कांगावा करू नका, जाऊन कस्टडीमध्ये बघा राकेश आहे की नाही, नाहीतर मी तुम्हाला आता त्याचं लोकेशन पाठवत राहतो, तुम्ही त्या ठिकाणी या. राकेश कदाचित आम्हालाच फॉलो करत आलाय असं आता अर्णव त्यांना सांगतो. तेव्हा आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी जातोय, तुम्ही सुद्धा तिथे पोचा
असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, राकेशला आता अडकवण्याचा प्लॅन अर्णवने सुरू केलेला असतो. राकेशला वाटत असतं की तो त्यांना प्लॅनमध्ये अडकवतोय, पण इथे आता अर्णवनेच त्याला अशी संधी दिलेली असते की तू आम्हाला फॉलो कर, आम्ही कुठे जातोय तिथे तू पण ये. आणि तेव्हा अर्णवने त्याच्या समोरूनच आपली गाडी आता काढलेली असते. तेव्हा राकेशचं लक्ष जातं. राकेश आता चहा पिऊन टपरीवरती ग्लास ठेवतो आणि सरळ तिथून निघून त्यांचा पाठलाग करत निघतो. स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण घरातले अर्णव आणि ईश्वरीची वाट बघत असतात. आणि ज्या वेळेला आता व्रत पूर्ण करण्यासाठी ईश्वरी अर्णव गेलेले असतात ना, तेव्हा त्यांच्या व्रतामध्ये, त्यांच्या होम हवनमध्ये इथे आता बाधा आणण्याचा प्रयत्नसुद्धा खूप करण्यात आलेला असतो. कारण त्यांची पूजा जर व्यवस्थित पार पडली नाही तर त्यांच्यावरती आलेलं संकट दूर होणार नाही. त्यामुळे इथे ईश्वरीच्या पायाला लागणं असू दे, अर्णवच्या पायाला लागणं असू दे, ईश्वरीचा हात भाजणं असू दे, त्याचबरोबर तिला चक्कर येणं असू दे, जसं ती नेहमीच करत असते तसं असू दे, त्या गोष्टीसुद्धा तिला फेस कराव्या लागतात. आणि तरीसुद्धा तिने ते व्रत आपल्या कुटुंबासाठी आणि अर्णवसाठी, सात्विक फॅशनसाठी सहन करत तिने ते व्रत जिंकलेलं असतं. आणि म्हणून देवाने तिला आशीर्वाद दिलेला असतो की राकेशचं सत्य त्यांना कळतं. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी यांचं आता लक्ष राकेशच्या हर एक मुमेंटवरती असतं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आलेला असतो आणि त्याने जो बॉम्ब आहे ना, अर्णव ईश्वरीचं टेबल असतं तिथेच लावलेला असतो. तेव्हा तो बॉम्ब तिथे आहे हे अर्णव ईश्वरीला समजल्यानंतरच त्यांनी आता एका माणसाला बोलवलेलं असतं, जो बॉम्ब डिफ्यूज करून काढू शकतो. अशा माणसाला आता बोलवलेलं असतं. त्यांचं कामच ते असल्यामुळे तो माणूस तिथून येतो, बॉम्ब आता डिफ्यूज करतो, तो बाजूलासुद्धा काढून ठेवतो आणि त्या ठिकाणी आता वेगळा खोटा बॉम्ब लावून ठेवलेला असतो. त्यामुळे इथे राकेश जेव्हा लपून छपून ही सगळी कामं करत असतो ना, तेव्हा अर्णव ईश्वरी खूपच जास्त चाणक्य बुद्धीने, खूपच हुशारीने त्याचे सगळे प्लॅन्स हाणून पाडत असतात. जेव्हा इथे लोक नसताना तो त्याचं काम करत असतो आणि ईश्वरी आणि अर्णव लोक असताना त्यांची कामं उरकून घेत असतात, जेव्हा राकेश लपून बसत असतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, स्पर्धेमध्ये अर्णव ईश्वरी आता भाग घेतात. राकेश लपून छपून त्यांना बघत असतो की आता स्फोट होईल, आता स्फोट होईल, पण तसं काहीच होत नाही. संपूर्ण स्पर्धा व्यवस्थित पारसुद्धा पडते. त्यानंतर इथे आता जजेस इम्प्रेस झालेले असतात अर्णव ईश्वरीवरती, ईश्वरीच्या डान्सवरती, अर्णवच्या कलाकृतीवरती. आणि दोघंजणं आता कपल स्पर्धा असल्यामुळे जे काही कपल स्पर्धामध्ये प्रश्न वगैरे विचारले जातात कपलला, त्याची उत्तरंसुद्धा दोघंजणं अप्रतिम देतात. त्यामुळे ते दोघेजण ऑलरेडी विनरच असतात. आणि इथे जजेसने सुद्धा सगळ्यात जास्त गुण देऊन त्यांना विनर बनवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, विनर बनवल्यानंतर इथे त्यांना 100 कोटीचं इथे चेक दिला जातो. आणि त्याचबरोबर त्यांना आता एवढी मोठी ट्रॉफी दिली जाते. आणि त्यांनी खूप गोष्टी फेस केल्यामुळे काही जे लोक असतात ना, ज्यांनी पैसे गुंतवलेले असतात, त्यांनीसुद्धा इथे कुणी 50 लाख, कुणी इथे आता 1 लाख अशा टाईपची सुद्धा बक्षिसं त्यांना मिळालेली असतात. अर्णव ईश्वरीला सगळं काही मिळाल्यानंतर इथे आता अचानकपणे अर्णव म्हणतो की आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे, तिने खरं तर इथं असणं गरजेचं नाही आहे, तिने जेलमध्ये असणं गरजेचं आहे. ती व्यक्ती विनाकारणच इथे आपल्याला त्रास देण्यासाठी आली आहे. पण मी इथे आता आपल्या पोलिसांना, त्यांच्या टीमला इथे आता समोर यायला सांगतो आणि त्या व्यक्तीला पकडायला सांगतो. ज्या ठिकाणी आता राकेश लपून सगळं बघत असतो ना, त्याच आजूबाजूला आता पोलीस उभे असतात. ते राकेशला माहितीसुद्धा नसतं. ते सगळेजण काही सिव्हिलमध्ये असतात तर काही इथे त्यांच्या वर्दीमध्ये असतात. आणि सिव्हिलमध्ये जे आलेले असतात ते राकेशच्या आजूबाजूला घुटमळत असतात. आणि ही सगळी माहिती अर्णवने त्यांना आधीच दिलेली असते. त्यामुळे इथे अर्णव अनाऊन्स करतो की तुम्ही सगळेजण तिथेच उभे राहा. गुन्हेगाराला पकडण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. राकेशला आता पकडलेलं असतं पोलिसांनी. आणि इथे अर्णवने सगळ्यांसमोर सांगितलेलं असतं की हा गुन्हेगार माणूस आहे, आजच्या दिवशीसुद्धा याला गुन्हा करायचाच होता. हा बघा, याने हा बॉम्ब इथे लावला होता, पण हा खरा बॉम्ब नाही आहे, तुम्ही कुणीही पॅनिक होऊ नका. खरा बॉम्ब इथे आता त्या माणसाला बोलावून डिफ्यूज करून तो बिचारा घेऊनसुद्धा गेलेला आहे. आणि इथे त्याला आता त्या जागी मुद्दामूनच राकेशला दाखवण्यासाठी आम्ही खोटा बॉम्ब लावून ठेवला होता. अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णव आणि ईश्वरीने खूपच हुशारीने राकेशला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन तयार केलेला असतो. आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुलीरित्या पार पडलेला असतो. कारण का, तर त्यांच्यावरती हे जे काही संकट फिरत असतं ना, ते संकटच दूर झालेलं असतं. कारण त्यांनी देवाची
मनोभावे पूजा केलेली असते आणि त्यामुळे गुरुजींनी आणि देवाने मनापासून त्यांना आशीर्वाद दिलेला असतो. आणि सात्विक फॅशन हे अर्णव ईश्वरीने खूपच हुशारीने राकेशला जेलमध्ये टाकत वाचवलेलं असतं.